तुम्ही शरद पवारांना भेटला, तुम्ही देवेंद्र फडणवीसांना भेटला, तुमच्या आणखी कदाचित काही भेटीगाठी झाल्या असतील, पण या दोन नेत्यांबद्दल तुमचं नक्की काय बोलणं आलं भेटीगाठींमध्ये? निवडणूक अनौपचारिक करायची हा विषय होता, भेटीगाठी असे म्हणजे काय प्रॉमिसेस किंवा असे काय डील्स शेअर झाले? भेटीगाठी म्हणजे काय की मी जेव्हा 2014ला उभा होतो तेव्हा मी बिनविरोध निवडणूक केली. आता मी म्हणलं आपला मुलगा उभा आहे आणि आपल्या मुलाला आपण 300 किलोमीटर पेरी हे अंतर आहे. बरं, आपण इतकं पळवण्यापेक्षा आपण जसं आता मार्केटमध्ये डिझेल आणि पेट्रोलची खूप टंचाई आहे. मोदी साहेबांनी की बाबा योग्य वेळेला किंवा जेव्हा गरज असेल तेव्हाच तुम्ही तुमचा प्रवास करा, अशा टायमिंगमध्ये अशा टायमिंगमध्ये आपण जर का निवडणुका करायच्या तर हे योग्य नाही. आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस हे आमचे घटक पक्षाचे त्यांनी मला विनंती करण्याची गरज नाही पडली, कारण साहेब काय बोलले होते, अरे माझी नैतिकता आहे संजय आणि तू माझा मित्र आहे, या दोन्ही गोष्टींना प्रदीपपर्यंत विड्रॉ करेल, तू काही काळजी करू नको. मग राहिले बाकीचे एकनाथ शिंदेचे लोक, त्यांना आम्ही भेटून सांगितलं की बाबा तुम्ही तुमचा विड्रॉ करायला सांगा, नैतिकता आहे. मग राहिला पक्ष फायनल स्टेजला आमचा की राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या पक्षाचा उमेदवार उभा होता. बरोबर. मी त्यांना म्हणजे ताईंना विनंती केली की ताई काय होतं की आत्ता आमचे आहेत 700ची, तुमचे आहेत 80-90ची, आणि मग एवढं आपण करायचं. मी बाबांना म्हणजे साहेबांना पक्षासाठी 2012ला मी विड्रॉ केलं होतं. आता माझा मुलगा आहे आणि परंपरा असते की एखाद्या माणसाचा मुलगा जेव्हा येतो, जसं ताई स्वतः आल्या होत्या राजकारणात, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंपासून सगळ्यांनी बिनविरोध केली. बरोबर ताई. तसं मी जेव्हा 12ला म्हणजे 12ला अपक्ष फॉर्म भरला तेव्हा माझ्याकडे मेजॉरिटी असताना मी म्हटलं नाही, साहेबांनी विनंती केली सोडलं. तसं मी ताईंना म्हटलं ताई आता माझा मुलगा आहे, तुम्ही मला मदत करा, सहकार्य करा. आणि जर का 50-100 मतांचा डिफरन्स असता तर म्हटलं लढणं योग्य आहे. तर मग त्यांनी म्हटलं ठीक आहे संजय, आम्हालाही आत्ता जे काही पेट्रोलची जे काही धावपळ होती, कार्यकर्त्याचे पळापळी होतात, सरकारी यंत्रणा सगळी कामाला लागती, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी आपल्याला सहकार्य करून ती भूमिका घेतली, विड्रॉ केला. पण हा शब्द तुम्हाला पवार साहेबांनी दिला की ठीक आहे आमचा कॅन्डिडेट विड्रॉ करतो? नाही, मला ताईंनी शब्द दिला. ओके, सुप्रिया ताईंनी शब्द दिला. आणि मग पवार साहेबांनी तुमच्या भेटींमध्ये? पवार साहेबांची माझी भेट नाही, मी सुप्रियाताईंनाच फक्त फोन केला आणि सुप्रियाताईंना सांगितलं की बाबा तुम्ही लक्ष घातलं तर बरं होईल. साहेबांशी फोनवर बोललो, साहेबांशी पण फोनवर सांगितलं मी. साहेब म्हणजे ठीक आहे तुझा मुलगा आहे संजय, आम्ही सहकार्य करू, म्हणजे की ठीक आहे. आणि त्यांनी तसे खाली आदेश दिले, त्यांनी आपल्याला सहकार्यच केलं, पवार साहेबांनी असेल, सुप्रियाताईंनी असेल. आणि ही निवडणूक बिनविरोध झाली याचा मला आनंद आहे, कारण माझी निवडणूक बिनविरोध झाली होती. मी माझ्या मुलाची बिनविरोध नसतो करू शकलो तर ते मलाही खंत राहिलं असतं की 15 दिवस त्याला पळवा आणि मग ते सगळं त्रास वाचवण्यासाठी. मी सहज पत्रकार परिषदेत विक्रम काकडेंना असा प्रश्न विचारला की म्हटलं तुमचं म्हणजे हा तुम्हालाही मला याच्यासाठी विचारायचा आहे. मी म्हटलं की काकडेंचं विशेष अभिनंदन याच्यासाठी केलं पाहिजे की त्यांनी काय फक्त पक्षांतर्गत वादळं शमवली नाहीत, तर त्यांनी विरोधकांनाही त्या अर्थाने थंड केलं. तर मग आता प्रश्न असा आहे की अशी नक्की विरोधकांना काकडेंनी कोणती साखर खायला घातलेली आहे की ते फॉर्मही मागे घेत आहेत आणि ते गोडे बोलतायत? तुम्हाला सांगतो मी, विरोधकांना आम्ही कुठली साखर वगैरे हा काही विषय कारण ते नाही. गोडे बोलतात असं. 2012ला तुम्ही कुठल्याही गुगलवर चेक करा, युट्यूबला चेक करा, 2012ला मी आदरणीय पवार साहेबांच्या शब्दाला मान देऊन 52 आमदार असताना पण मी विड्रॉ केलं. ते त्यांनी लक्षात ठेवलं. ते त्यांना माहिती आहे, सुप्रियाताईंना माहिती आहे, त्यांच्या पक्षातल्या सगळ्या नेत्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी ते मी त्यांना आठवण करून दिली. ते म्हणजे ठीक आहे संजय, आम्ही तुम्हाला मदत करू. सो डील बेसिकली हे होतं या सगळ्यामध्ये की विक्रम काकडे लढणार आहेत हे क्लिअर आहे. महत्वाचं तुम्ही त्यांना 2012ला मदत केली, तोच पॅटर्न आता पण रिपीट झाला. आता मुद्दा इथे येतो की पक्षांतर्गत काही लोक आहेत ज्यांचं या सगळ्यामध्ये म्हणजे आता जसं की लांडे म्हणाले की बाबा आर्थिक निकष पूर्ण नाही करू शकलो, किंवा आणखी तुम्ही मधल्या 1-2 माणसांना भेटायला गेला, 1-2 भेटायला नाराज तर असतात, 100% लोक नाराज असतात. तुम्ही पण गेलाच की आता 1-2 मधल्या काळात भेटायला. तर मग आता फायनली सगळ्या गोष्टी लाईनअप झाल्या. आता म्हणजे 99% सगळ्या गोष्टी त्यांनाही कळालं की बाबा हे पक्षाने कुठल्या संजय काकडेंचा भविष्यात फायदा होऊ शकतो, ह्या दृष्टिकोनानं तो निर्णय झाला त्यावेळेस. आणि मग आता सगळे बऱ्यापैकी सगळे म्हणजे 99% लोक खुश आहेत.